बुलढाण्यात तब्बल 1 लाख बोगस मतदारांचा घोळ। बुलढाणा जिल्ह्याच्या मतदार याद्यांमध्ये तब्बल 1 लाखाहून अधिक बोगस मतदार असल्याचा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। बुलढाणा शहरातच सुमारे 4000 डबल नावे असल्याचं त्यांनी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना कळवलं। मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे कायम असल्याचा आरोप करत त्यांनी मतदार याद्या आधार व मृत्यू दाखल्याशी लिंक करण्याची मागणी केली आहे। करा प्रश्न करा। निवडणूक आयोगाची मतदान याद्या जाहीर झाल्या आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर बोगस मतदान निघत आहे। आपल्याला काही कल्पना आहे का अशी काही बोगस मतदान आहे? बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलं आहे। काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघमारे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे। आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका। अरे ही जी डबल नावं ही तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवता? मृत्यू पावलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही। 25 जुलैला तुम्ही सांगितले की नाव काढू पण नका पण टाकू नका। कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेत नाहीये का? पण जे मृत्यू झालेले आहे ते नाव काढत नाही, त्यांचे लोक नाव काढत नाही, त्यांचे परिवारातील काय अशी उपाययोजना आहे तुमच्याकडे की नाव काढल्या गेल्या पाहिजे? आता हे सगळं काही शासनाच्या हाती नसतं। ही निवडणूक आयोग ही स्पेशल संस्था आहे, त्याच्यामुळे त्यांनीच हे ठरवलं पाहिजे की एकतर सगळ्यांचा मृत्यूचा दाखला हा तुम्ही निवडणूक आयोगाशी जोडून घ्या, आधार कार्डशी जोडून घ्या, म्हणजे किमान कळेल तर की कोणता मृत्यू झाला काय झाला। आणि हे जे डबल नाव हे आधारशी लिंक जर केले तर पुन्हा डबल नाव कधीच कुठे येणार नाही। म्हणजे काही लोकांना नगरपालिकेत निवडणूक करायची तर ग्रामीण भागातले नाव टाकतात, त्याच्या वर्ष निवडून येतात आणि ते ग्रामीणचे नावं पुन्हा जिल्हा परिषद नगर परिषद बाहेर जातात, तिकडे मतदान करतात। अनेक असे राजकारणी ज्यांना मान्य नव्हतं की आधार आणि मतदान लिंक करायला पाहिजे, तुम्हाला हे मान्य आहे? नाही, 100% आधार लिंक केलंच पाहिजे आणि मृत्यूचा दाखला सुद्धा त्याच्याशी जोडला पाहिजे, जेणेकरून मृत्यूची झालेली नावं ही आपोआप डिलीट होतील। बुलढाणा नगरपालिका किंवा राज्यातील नगरपालिकांमध्ये महायुतीवर एक कुजबूज सुरू आहे, काय तुम्ही त्यांना सल्ला देणार आहे? कशा प्रकारे युती झाली? महायुती झाली पाहिजे ही तिन्ही पक्षाची आमची सगळ्यांची मानसिकता आहे, वरच्या नेत्यांची आहे। आणि त्यांनी समंजस्याचा सल्ला दिला की शांततेने घ्या आणि स्थानिक पातळीवर नाही झालं तर राष्ट्रीय पातळीवर त्या संदर्भात ते चर्चा करतील। हे काय प्लॅन आहे तुमच्याकडे नगराध्यक्ष होण्याचा? नाही, ते तर आमचं धोरण ठरलेलं आहे की महाराष्ट्रात जिथे शिवसेना भाजप राष्ट्रवादीचा आमदार असेल तिथला नगराध्यक्ष त्या पक्षाचा असला पाहिजे आणि इतर ठिकाणी मग त्यांनी बसून निर्णय घ्यावेत।